नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मीन राशींच्या व्यक्तींना हा महिना अनुत्साह दाखवण्याचा आहे असं म्हणता येईल. म्हणजे तुम्ही तोंड पाडून बसू नका किंवा नैराश्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात असं लोकांना दर्शवू नका. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याकडे बघून लोक आपल्याबद्दल मत बनवत असतात. तर तुमच्या चेहऱ्यावर जर उत्साह दिसला नाही तर समोरच्याचं मत तुमच्याबद्दल वाईट बनू शकतं. तर तुमच्या चेहऱ्यावर उत्साह ठेवा, आनंद ठेवा, म्हणजे तुम्हाला समोरून मदतीची काहीतरी खात्री निश्चित मिळू शकते. हा जो उत्साह आहे तुम्ही स्वतः टिकवायचा आहे, स्वतः दाखवायचा आहे. यासाठी तुम्हाला स्वतः प्रयत्न करायला हवेत असंच मी तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. निगेटिव्ह बोलणं टाळा आणि पॉझिटिव्ह बोलण्याचा प्रयत्न सतत करत राहा, म्हणजे तुम्हाला यापासून चांगला फायदा होईल. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये घरातील वातावरण तुम्हाला पोषक राहील, पण तुम्ही स्वतः उत्साह दाखवण्याची गरज आहे. तुम्ही उत्साह नाही दाखवला तर पोषक वातावरण नुसतं असून काय फायदा, त्यामध्ये तुम्हाला ते एन्जॉय करता येणार नाही. म्हणून तशी चूक तुम्ही करू नका. मीन राशींच्या व्यक्तींना पती पत्नी जे आहेत त्यांना थोडंसं अबोला किंवा काहीतरी तणावपूर्ण प्रसंग असे निर्माण होतील असं वातावरण या महिन्यात दिसून येत आहे. कोणताही प्रसंग खूप ताणू नका किंवा एखाद्या गोष्टीचा सतत मारा करू नका. अशा गोष्टींनी कटुता वाढते, तर ह्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. प्रकृतीच्या बाबतीत मी असं सांगेन की तोच विचार सारखा करू नका. कारण काही वेळेला निगेटिव्ह विचार तोच केल्याने आपण उगाचच मानसिक नैराश्याकडे ढकलले जातो असं दिसतं. तर उत्साहात राहा एवढंच मी तुम्हाला सांगेन. उद्योगधंदा करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना हातात पैसे खेळते आहेत त्यांचे ह्या महिन्यात, आणि हातात पैसे असले, फ्लो चांगला असला पैशाचा की वातावरण त्यांचं उत्साहाचं असतं. म्हणून काहीतरी नवीन करावं, नवीन आयडिया काहीतरी इम्प्लिमेंट कराव्यात असं त्यांना सतत वाटत राहील. पण ते खरोखर जर प्रत्यक्षात येणार असेल आणि बाकीच्यांचा तुम्हाला तसा सपोर्ट असेल तर ती अवश्य ती गोष्ट तुम्ही करा. कारण योग्य पैशाचा योग्य वेळी विनियोग जर केला तरच त्याच्यातून पैसे पुन्हा मिळू शकतात असं वातावरण तुम्हाला या महिन्यात दिसून येतं. म्हणून पैशाची गुंतवणूक उद्योगामध्ये करताना योग्य ठिकाणी करा की जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये जे धंदा करणारे व्यक्ती आहेत त्यांना, मार्केटिंग करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना, मार्केटिंग करणाऱ्या व्यक्तींना चांगला यश या महिन्यामध्ये दिसून येते. कारण प्रयत्न तर नेहमीच असतात, पण त्या प्रयत्नांना यश देण्याचा कालावधी जो आहे तो असा या ठिकाणी आता दिसून येतो. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की थोडासा आळस जर तुम्ही टाळलात उत्तरार्धामध्ये तर तुम्हाला कोणताही विकार होणार नाही. अन्यथा डोळे किंवा कान याचा काहीतरी एक तुम्हाला विकार होऊ शकतो. म्हणून शक्यतो आळस टाळा आणि उत्साहात राहा. जर काही असं कमी जास्त आढळलं तर डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घ्या असंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांना उत्साहाचं वातावरण या महिन्यात दिसून येत आहे. म्हणजे परीक्षा त्यांच्या जर काही असतील, प्रिलिम किंवा अन्य काही परीक्षा असतील तर त्यामध्ये उत्साहाने त्या परीक्षेला ते सामोरे जातील आणि त्यामध्ये चांगलं घवघवीत यश मिळवून दाखवतील की जेणेकरून फायनल एक्झामसाठी त्यांचा उत्साह आणखी वाढेल असं मला या ठिकाणी विद्यार्थ्यांबद्दल दिसून येतं. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये जे मोठे इन्व्हेस्टर आहेत किंवा ट्रेडिंग करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना लॉंग टर्म ट्रेडिंग करायला हरकत नाही. शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा दिसून येत नाही आहे. तर लॉंग टर्म ट्रेडिंग तुम्ही करा आणि त्यामध्ये आपला घवघवीत फायदा मिळवून घ्या. नोकरी करणाऱ्या मंडळींनी जास्तीत जास्त आपल्या कामाचं
प्रपोगंडा करायला शिका. काही वेळेला काय होतं, काम तुम्ही करता आणि क्रेडिट दुसरा घेऊन जातो. असा प्रसंग तुमच्या वाट्याला या महिन्यात येऊ शकतो. म्हणजे तुम्ही केलेलं काम आहे ते मी केलेलं काम आहे असं ठासून सांगा आणि ते आपल्या वरिष्ठांपर्यंत पोचू दे, म्हणजे त्याचा तुम्हाला योग्य वेळी लाभ घेता येईल असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. कोर्ट कचेरी किंवा अन्य कोर्टाच्या प्रलंबित केस किंवा नवीन लवाद किंवा नवीन दावे लावणे या गोष्टी तुम्ही टाळा, कारण यामध्ये फसगत होणार किंवा तुम्ही मागे पडणार असं ह्यामध्ये दिसून येते. एकंदर उत्साहवर्धक वातावरण तुम्ही स्वतः जर ठेवलं तर हा महिना तुम्हाला वाईट नाही आहे, एवढाच मोलाचा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आणि जर दररोज तुम्ही जर संध्याकाळच्या वेळी रामरक्षा स्तोत्र हे जर म्हटलं, जे आमच्या श्रद्धा चॅनलवर उपलब्ध आहे, तर तुम्हाला यामधून निश्चितच उत्साह ठेवण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.